गुफेमध्ये आता आम्ही थेट पोहोचलेलो आहोत आणि खरं तर बारक्या मुलाला आणायचं होतं, मग का नाही घेऊन आले? त्याची बाळू बरोबर चांगली मैत्री झाली त्याची. अरे बापरे, त्यांनीच म्हणजे गुहेचं रूपांतर त्यांनी घरामध्ये केलेलं आहे. यांचं एक कुटुंब या ठिकाणी या गुहेमध्ये राहत असतं. या ठिकाणी कोणतीही सुखसुविधा नाहीये, या ठिकाणी पाणी सुद्धा नाहीये. पाणी आणण्यासाठी ह्या आजींना खाली 2 ते 3 किलोमीटर प्रवास करावा लागतो. 4 पिढ्या झाल्या राहतोय. 4 पिढ्या. हे आता मुलांची 5वी पिढी आहे. ते कोण आजी तुम्ही एवढं जंगलात राहता, बिबटे वाघ असं काही भीती ना? पटेरी वाघ. अरे बापरे, तुम्हाला भीती वाटत नाही का? अशी मग भीती वाटत, पण मग चालली आता किचन मध्ये आपण थोड्या वेळाने जाणार आहे. ती तयारी चालू आहे. बापरे, पेक्षा याची चव अगदी न्यारीच आहे. गाव खोपसंडे आणि ही परिस्थिती अनुभवण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणाला भेट देऊ शकता. अगदी योग्य दरात तुम्हाला या ठिकाणी आजी नाश्ता, जेवण, चहा पाणी योग्य पद्धतीने तुम्हाला घरगुती पद्धतीने भेटेल. ओके. त्याच्या भांड्यात भाजी केलेली. अरे वा. आजीचं हे किचन आहे. या ठिकाणी चूल आहे. त्याच्या बरोबर बॅक साईडला हे आहे गायींचा गोठा. या ठिकाणी चिकन शिजतंय. तुम्ही सकाळी किती वाजता बाहेर पडता गुरं घेऊन? 8-9 वाजता. 8-9 वाजता. तुमचं किती किलोमीटरचा प्रवास होतो दिवसभरात? एक बाबा हसले, याचा अर्थ बाबांनी आपली मस्करी केलेली आहे. मस्करीची नाही बरं, मग सांगता येणार नाही. हा मग तसंच ना, मग आमची उडवली ती कळलं आम्हाला. असं आहे आज पुन्हा पुन्हा उद्या असं आहे. असं हा इकडे ह्या गोठ्याचा वास येत आहे का? एवढं आहे. ह्या गोठ्यात पार तुम्हाला सांगते 3 जिल्ह्याचा अधिकारी जेवलाय. हे भारी, पण समोर गुरं आणि बाहेर इकडं जंगल आणि मध्ये जेवण करतो. हे भारी, त्याच्यातच आनंदी भारी. अशाच बायका सगळ्यांना भेटो. आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला आणि आपली बॅग उचलून निघूया. खोपसंडीला आल्यानंतर या फॅमिलीला, या लोकांना भेट द्या. इथलं जेवण नक्की तुम्ही टेस्ट करा, खा. आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. चला जवळ आलेले असं वाटतंय. अरे वा, एकदम डोंगराच्या कडेला आहे आता आपण. परिसर असा. मोती तुला नाही, थांब जरा थांब. तुला नाही, तुला नाही. तर नमस्कार. तुम्ही आपल्याला जिकडे जायचं होतं त्या गुफेमध्ये जायचं होतं, त्या गुफेमध्ये आता आम्ही थेट पोहोचलेलो आहोत. आता नंतरचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच लगेच तुम्हाला दाखवणार आहे. ओके ओके. चला, शेवटी मला बरेच वर्ष आजी तुमच्याकडे यायचा प्रयत्न करत होतो. तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले आणि खरं तर बारक्या मुलाला आणायचं होतं, मग का नाही घेऊन आले? पुढच्या वेळेस आणू त्याला. त्याला अशा ठिकाणी राहायला भयानक आवडतं. असू द्या. हा खरंच भारी वाटलं. मस्त वाटलं. एक नंबर. एक नंबर वाटलं. मस्त, एकच नंबर. तुम्हाला बसता येते काय नाही बसलो आजी. हेच बरे कठड्यावर ही तुमची कॉट, हा तुमचा बेड, हा सोफा सेट. ही परंपरा आहे. आजीला खावा आणलेलं आहे, तो देऊया. आजीला खावा. थांबा पहिल्यांदा आजीचा खावा आजीकडे देऊ, नाही तर आम्हाला भूक लागली आम्ही संपून जातो. ही परिस्थिती माहिती नाही, काय नाही, काय खाऊ नाही. तर आपल्या गावची उमरतची खास वेळ आहे. जुन्नर तालुक्यातील फेमस वेळ म्हणतात त्याला. या आजीसाठी आपण खास आठवणीने आणलेली. आणि आपल्या बरोबर प्रभाकर आहे, परत आपला बाळू आहे, त्यांच्यासाठी पण मी एक्स्ट्रा वेळ आणलेली. इथं येऊन आपल्याला थोडासा वेळ संध्याकाळी मस्त कांदा लिंबू कापून या ठिकाणी निसर्गाच्या सांगण्यात मस्तपैकी भेळ खाता येईल. तो आनंद घेण्यासाठी हा पूर्ण योगा जुळून आणलेला आहे. आजी तुम्हाला भेळ कशी आवडते आमच्या गावची नक्की सांगा. आवडली ना परत सांगा, परत येऊन बारके. अरे वा, बाळा भेळ आवडली सांग बरं का, परत आणेन. आजीचा नाते, आजीचा परिसर अत्यंत म्हणजे इथं शांतता आणि या ठिकाणचं म्हणजे खरंच या ठिकाणी मला
किती दिवस ठेवलं ना तरी मी राहील. राहील, आनंदाने राहील. खरंच आणि इथलं वातावरण खरंच मस्त आहे. आजी तुमचं नाव काय? कुसुमबाई सोमनाथ वळे. कधीपासून राहता इथं? आम्ही 4 पिढ्या झाल्या राहतो. अरे बाप. मारायला उड्या थोडस असं ते असं म्हणजे मस्ती करीत आहे. मस्ती करते ते. आता त्याची बाळू बरोबर चांगली मैत्री झाली त्याची. अरे बापरे, खतरनाक. फोटो घ्या आता, हे आले तर बाहेर. ओके ओके. दिंडीतील जी प्रसिद्ध गोवा आहे आजीची, आजीचं घर आहे ऍक्च्युली, हे गोवा नाहीये. ह्या गोव्यातच आजी राहतात. नाही गोवाच आहे ना. गोवाच आहे ना. हा, पण त्यांनीच गोवा म्हणजे गोव्याचं रूपांतर त्यांनी घरामध्ये केलेलं आहे. यांचं एक कुटुंब या ठिकाणी या गोव्यामध्ये राहत असतं. खरं तर आपण शहरामध्ये बघतो किंवा खेडेगावात सुद्धा आता सिमेंटची घरं झालेली आहेत आणि सिमेंटच्या घरामध्ये सुखसोयी म्हणजे फॅन, वॉशिंग मशीन, म्हणजे सकाळचं आपलं ज्यावेळेस जेवणक्रम चालू होतो त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्टीचा म्हणजे आपण जे TV बघतो जाहिरात लागते तर त्याचे ॲडव्हर्टाईज चालू होतात. म्हणजे पेस्टपासून तर प्रत्येक आपल्या ज्या करमणुकीचे साहित्य असतात त्याच्यामध्ये किंवा आपले काही वापरायचे साहित्य असतात अशा गोष्टींचा आपण उपयोग करत असतो आणि आपलं दिनक्रम चालू असतो. पण आता मी ज्या जंगलातमध्ये आलेलो आहे, ज्या भागामध्ये आलेलो आहे, ह्या ठिकाणी कोणतीही सुखसुविधा नाही आहे. या ठिकाणी पाणीसुद्धा नाही आहे. पाणी आणण्यासाठी ह्या आजींना खाली 2 ते 3 किलोमीटर प्रवास करावा लागतो. ह्या ठिकाणी धुण्यासाठी सुद्धा यांना भरपूर मोठा प्रवास करावा लागतो, कारण पाणी हे डोंगराचा भाग आहे आणि डोंगरामध्ये ही गोवा आहे. ह्या गोव्यामध्ये राहतात. या ठिकाणी पाण्याची काही सोय नाही. त्याच्यामुळं यांचं ते दिनक्रम आहे हे यांचं मैलोनमैल दिवसभर यांचं चालणं होतं त्यांचं जीवन जगण्यासाठी. आणि या ठिकाणी पक्कं घर नाही आहे. महत्त्वाचं पावसाळ्यात पाणी गळत असतं ह्या गोव्यामध्ये, आतमध्ये ओल असती. मग ते कसे जगतात, कसे राहतात हे आज बघण्यासाठी, ह्यांचं जीवनक्रम कसं आहे हे बघण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहेत. खरं तर ही दिवसभरातली भेट नाही आहे. आज आपण मुद्दामून मुक्कामी आलेलो आहे की यांचं संध्याकाळचं स्वयंपाक कसा चालतो, हे राहतात कसे, झोपतात कसे, हे सगळं पाहण्यासाठी आज या ठिकाणी आपण आवर्जून आलेलो आहे. कारण खरं तर माझ्या मुलाला आणायचं होतं, कारण आजच्या या पुढच्या पिढीला आपल्याला कळालं पाहिजे की जंगलातलं किंवा निसर्गातलं जे जीवन कसं असतं. पण पहिल्यांदाच या ठिकाणी हे समजण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी हे आपण या ठिकाणी आलेलो आहे. पूर्णतः शहरातलं सुखसोयी सोडून मी आज या ठिकाणी कोणत्याही सुखसोयींचा आधार न घेता आज या ठिकाणी मी मुक्काम करणार आहे. तर आजी तुमचं नाव काय हे जाणून घ्यायचं पहिल्यांदा मला. कुसुमबाई सोमनाथ वळे. तुम्ही ह्या ठिकाणी किती वर्षापासून राहता? आम्ही 4 पिढ्या झाल्या राहतोय. 4 पिढ्या. हे आता मुलांची 5वी पिढी आहे. ते कोंबडा झाली बघ. ही 5वी पिढी. तुमचं गावामध्ये फोपसंडी गावामध्ये तुमचं घर आहे असं माहिती आहे मला. हा आहे. पण त्या ठिकाणी मग आम्ही राहत नाही तिथं. कसं का गाय आता आमच्या बकरी आता किती गाय आहेत, किती बकरी आहेत? बकरी आता 9-10, गाय आता 15. पण मग त्यांचीच रखड करायची, त्यांचं जीवर. बरोबर. तुमचं म्हणजे ते रोज त्यांना उठायचं, परत चारण्यासाठी परत जंगलामध्ये जायचं. मग त्या गुरांसाठी तुम्ही जंगलामध्ये राहता? हा, जंगलामध्ये राहता. फक्त तुम्हाला पाण्यासाठी किंवा काही किराणा वगैरे साठी तुम्ही फक्त गावात जाता? हा, गावात नाही, पार कोतुळला जाता. इथं गावात जवळपास काही दुकानं नाही? नाही आहे दुकान, पण मग ते टेम्परवारी. मग तुम्ही फक्त आठवड्याला फक्त तुम्ही कोतुळला जातो. आणि मग तिकडून तुम्ही सगळं किराणा वगैरे जो बाजार हाट तुम्ही करून 15 दिवसाचा, महिन्याचा बाजार हाट करून आणायचा. आणि आता पावसाळा चालू झाल्यानंतर मग डायरेक्ट महिन्याचा. किती महिन्याचा अंतर? पावसाळा 1 महिन्याचा. प्रत्येक महिन्याला जायचं. ठिकाणी तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत? आम्ही 6 जण आहेत. 6 जण म्हणजे तुमचे 2 नातू. 2 नातू, माझा मालक, मी आणि सुनबाई, मुलगा. बर. मग 6 जण आहेत ना. बर. आज तुमच्याकडे अजून एक पाहुणी नाही का? आता ते 2 आई. त्यांची आई आज आपल्या बरोबर आहे. आजी पण त्यांची आई आहे काकूंची. ती आज आपल्या बरोबर पाहुणी म्हणून आहे आणि आज पण आपण या ठिकाणी पाहुणे म्हणूनच आहेत. खरं तर पर्यटक म्हणून आहेत. या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या ठिकाणी राहण्याची सोय आहे, पण तुमचा स्वतःचा टेंट असेल तरच. आणि या ठिकाणी आजींकडे जेवणाची आणि नाश्त्याची सुद्धा सोय आहे. या ठिकाणी चहा आलेला आहे, गाईच्या दुधापासून बनवलेला चहा आहे. आणि या ठिकाणी चहा पिऊया. चहा पिता पिता आपण आजीवर गप्पा मारणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे इथून पाठीमागं कधी तुम्ही सोय केली नाही अजून जेवणाची? नाही केली. पण म्हणतात का, विचारतात का तुम्हाला? मग मी चहा बनवून देते ना त्यांना. देता? हा, चहा बनवून तुम्ही 10 रुपयाला एक चहा देते. 10 रुपयाला चहा. तुमची नाश्त्याची किंवा जेवणाची सोय तुम्हाला या ठिकाणी केली जाईल किंवा होईल,
फक्त तुम्हाला या ठिकाणी आल्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येणार, कारण या ठिकाणी मोबाईलची रेंज नाही किंवा काय कॉन्टॅक्ट करायला काही चान्स नाहीये. पण या ठिकाणी जर आजीला थोडा वेळ जर दिला तर तुम्हाला गाईड सोबत जर तुम्ही आले तर तुम्ही या ठिकाणी गाईड आपले प्रभाकर भाऊ आहेत किंवा बाळू डामसे आहेत यांच्याबरोबर आले तर तुम्हाला या ठिकाणी तुमची राहण्याची खाण्याची सगळी सोय केली जाईल. फक्त पूर्वकल्पना द्या आणि थोडा वेळ जर दिला तर आजी अतिशय आदिवासी पद्धतीने आणि अतिशय गावरान आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला इथल्या जेवणाचा नाश्त्याचा अनुभव घेता येणार आहे. तर आता आपण थोड्या वेळाने यांच्या घरामध्ये राहण्याची सोय कशी काय, गुरांची सोय कशी काय हे आपण जाणून घेणार आहे थोड्याच वेळाने. तोपर्यंत आपण छोटासा ब्रेक घेऊया चहाचा. उमरतची सुप्रसिद्ध अशी भेळ ताजने सरांनी आणलेली आहे. तर आपण पाहू शकता ही भेळ एकदम चटकदार आणि तिखट, जिभेवर त्याची चव लागून राहणारी अशी ही उमरतची भेळ, सुप्रसिद्ध अशी भेळ आहे. आता आम्ही भेळ खातोय. ओके, संध्याकाळ झालेली आहे आणि या ठिकाणी आपण जी गावावरून आणलेली भेळ आहे या ठिकाणी वाट्यावर बसून उमरच आहे तर मी पिंपळवंडीचा हा ना. तुम्ही या ना, बस खाऊया. नाही मी बसते मला नका बिया मामा आहे आपला बस बांधूया. आम्ही ह्या पाणी कशाला तुम्ही घेतला ते मी हात धुवायला घेतला. एवढं काय जवळजवळ 7:30 वाजलेले आहेत आणि त्यांची जी गुरं शेळ्या आता हे त्यांच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे ज्या घरी ते राहतात त्या घरी आलेले आहेत. आता हे गाईला नवीन लाईट दिसली, मी घरून एक बल्ब आणला होता चार्जिंगचा, ती गाई जवळ जाऊन बघतीये. ती त्याच्या गोठ्यामध्ये चाललेली आहे, म्हणजे गोठ्यामध्ये म्हणजे गुवेमध्ये त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. काका आलेले आहेत. नमस्कार. राम राम. तर सगळी गुरं ही त्यांच्या आपापल्या जागी गेलेली आहेत. आजी तुम्ही एवढं जंगलात राहता, या ठिकाणी साप किंवा बिबटे वाघ असं काही भीती नाही? बिबट्या नाही, असं साबीप नाही, इचू नाही कधी. आपण लिपून सारवून काढतो. स्वच्छता तुम्ही ठेवता आजूबाजूला? हा. बरं. पावसाळ्यात आतमध्ये ओल येत असेल ना? पण नाही येते अजिबात नाही. नाही, आतमध्ये अजिबात नाही ओल नाही येते. हो का? अरे वा. थोड्या वेळ जाणार आहे आपण आतमध्ये. तुम्ही कसं तुम्ही तर स्वयंपाक करता, कसे गोरं आहेत काय थोड्या वेळ बघू. पण तुम्ही इकडे बिबटे आहेत पण ना? हा, बिबटे आहेत पण मग जंगली येत. जंगली म्हणजे ते आपले कोल्हे वगैरे? नाही नाही नाही, जंगली वाघ. जंगली वाघच असतोय. तुमच्या इकडं ते बिबटे कसं राणीच्या बागातलं ते सोडलेलं असतात का नाही उसांमध्ये, तसं बिबटे नसतात. हे जंगली असतात, मोठी पट्ट्या असतात मोठे पट्टेरी वाघ. हा, पट्टेरी वाघ. अरे बापरे. हा, आणि असं छोट नसतात ते, कसं कुत्र्यासारखं छोटं असतात ना. हा, बिबट्या जरा मोठे असतात. हा, हे मोठे असतात. अरे बा. असं तुम्हाला भीती वाटत नाही का असे? मग भीती वाटत, पण मग आपण अशा आरोळ्या बिरोळ्या केल्या का मग ते पळत जंगलात. पण असं घराजवळ तुमच्या आलंय असं? नाही, घराजवळ नाही येते. अजिबात नाही. काय कारण? नाही, आता ते इथं मैदान दिसते का काय दिसते? वापर असल्यामुळे ते बहुतेक हालचाल. आणि तुमच्याकडे इकडे तुमचा मोती पण आहे. ओके, तुमचा मोती हा तुमचा खूप मोठा माणूस आहे. तो आवाज आहे, तो लगेच कळतो तुम्हाला कोण आलंय का काय. का तुमच्याकडं जास्त कोणी येत नाही आणि मग त्या भुकण्यावरून तुम्हाला लगेच कळतं एकतर प्राणी तरी असेल नाही तर माणूस तरी कोणी आलेला असेल. त्याच्यामुळं इथं तुम्हाला त्याचा उपयोग चांगला होतो. आणि खरं तर शेतकऱ्यांचा मित्रच आहे कुत्रा, हा शेतकऱ्यांचा मित्रच असतो. आणि तर बाळू बघितलं का या ठिकाणी काजवे पण आलेले आहेत. आता ते मोबाईल मध्ये दिसतात का? हो, दिसतात. हे बघ. अरे वा, आपलं नशीब भारी की काजवा महोत्सवला आपल्याला जायची गरज नाहीये. म्हणजे आपलं फोपसंडी आणि काजवा महोत्सव हे एकाच वेळेस साध्य झालेलं आहे. याला म्हणतात नशीब.
आता प्रभाकर आपल्या बरोबर खरं तर जोडीदार म्हणून आलता, पण नेमकी आजीचा पाहुणा निघालाय तर त्याच्यामुळे हे एक मुख्य. आणि तू काय आणलंय का आपण? मी आता हा गावठी कोंबडा आणलेला आहे. अरे बापरे. त्याचं आपलं कापलेलं आहे, आता नंतर त्याला भाजण्याचं काम करायचंय. ओके. तर मग त्याची कटिंग करून आपण त्याचं मस्त पैकी आजीच्या हातानं कालवून बनवून त्याचा आस्वाद घेणार आहोत. तू तर एकदम अशी जोरदार मेजवानी केली आजची आपली. आज म्हणजे मजाच आहे, आज खतरनाक आहे. व्हिडिओ पण इतकं भारी होणार आहे. तुम्ही आजीच्या हातची आपण गावरान चिकन भाजी खाणार आहे. आजी चालली आता किचन मध्ये, आपण थोड्या वेळाने जाणार आहे याच रूम मध्ये. चला ह्या ठिकाणी आता आतमध्ये स्वयंपाक चालू झालेला आहे. दादा काय बनवलंय स्वयंपाकात आज? बा आतमध्ये आलेलो आहे आपण. आता या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. बापरे. ठीक आहे ठीक आहे. नवीन पाहुणे दिसलोय त्याच्यामुळे आणि वेगळ्या हालचाली असलं का? हा एक राहिलेली. इकडच गुरु आहेत आणि या साईडला लोक आले ना द्यायला का मग तेव्हा त्यांना ते भीती वाटत. त्यांना वाटतं डॉक्टर आलोय काय. ओके. आम्ही काय डॉक्टर बिक्टर काय नाहीये. काय माहिती. हा त्यांना काय कळणार आहे, तुला पण काय नाही. चला या ठिकाणी भाकरीची तयारी, चपात्यांची तयारी आणि तिकडे प्रभाकर आपला चुलीवर कोंबडी वाजतोय. चपात्या नाही बनवायच्या तुम्हाला? चपात्या नाही बनवीत मी, कशा माझ्या पद्धतीनं बनवून देते. बरं आम्हाला काही चालत, तुमच्या हातच्या आज वेगळी चव टाकायची आहे. म्हणजे चपात्या तुम्ही नेहमी खातात का नाही? हो हो हो. असं बर तुम्हाला आवडलं पाहिजे असं. बर जे तुमची इच्छा असेल. बरं ह्या भाकरीला चव येते का चपातीला चव येते ते पण सांगतो आम्ही. ओके. या ठिकाणी गुहेच्या बाहेर प्रभाकर भाऊ आणि या ठिकाणी जे काका आहेत आजोबा, या ठिकाणी मस्त कार्यक्रम चाललाय. कोंबडी तोडायचा कार्यक्रम चाललाय. थोड्या वेळाने कोंबडा कापूल होईल आणि नंतर हा स्वयंपाक घरात जाणार आहे शिजण्यासाठी. आता ही ताई आपल्याला पाट्यावरती वाटण देते. म्हणजे आमच्याकडे हिला मिरची म्हणतात. तर हा एक आपल्याच नाही, तुम्ही जिम मध्ये जाता तिथे व्यायाम करता, पण हे आमच्याकडे याने व्यायाम पण होतो, स्नायूंचा व्यायाम पण होतो. मिक्सर पेक्षा याची चव अगदी न्यारीच आहे. आणि म्हणजे हे एकदम म्हणजे गावाकडचं मिक्सर आहे. हो असं बरोबर. आणि तुमची लाईट असो नसो काही फरक पडत नाही. लाईट असो नसो काही त्याचं हेच नाही, त्याचं काही नाही. हे चाललं. आणि पूर्वजांपासून हे आम्हाला परंपरेगत लाभलेलं एक वरदानच आहे. आम्हाला लाईट असो नसो त्याची काही मतलब नाही. याला थोडे असे खाचे मारतात म्हणजे त्यानं ते ग्राइंडिंग लवकर होतं. हा असं त्याचं याला खाली पाटा आणि वरवंटा असं म्हणलं जातं. अरे वा. आणि आपल्याला पारंपरिक पद्धतीने बनवलेलं जेवण आज भेटणार आहे. एक नंबर. आता आमच्या घरी पण खरं पाटावर वंटा आहे, पण हाय मग त्याची उपयोग काय करते आमची आई? आता मशिरी वाजायला. आता काय करणार, त्याचा उपयोग झाला मशिरी वाजायला. आता या आईला सांगतो ना, आई अजून त्याची काहीतरी करत होती मध्ये, थोडं अजून वापर आहे त्याचा पाटावर वंडाचा होतो वापर मध्ये पुरण वाटायला. हा पुरण वाटायला नाही ते पण आता मिक्सरवर येते बावड्या. पण आता मिक्सर अजूनही काही लोक गावाकडे अजूनही तसंच आहे. तुम्ही सकाळपासून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर आम्ही नक्की कुठल्या गावात आहोत आणि तुम्ही असं पाहते का कुठे पोहोचले. गाव खोपसंडी आणि गेली 5 पिढ्या या ठिकाणी गेलेत. बाबा तुम्ही पाहू शकता, आजी पाहू शकतात. त्यांच्या 5 पिढ्या या ठिकाणी गेलेल्या वास्तव्य गेलेले आहेत. आता 5वी पिढी सुरू झालेली आहे. बरोबर. तर या ठिकाणी सूर्योदय ज्या वेळेस होतो 12 वाजल्याच्या नंतर सूर्योदय आपल्याला पाहायला भेटतोय आणि मावळताना लवकर मावळतोय. या जीवनक्रम चालू असतो. कुठलीही लाईटची व्यवस्था नाही, तरी पण या ग्रामीण संस्कृतीमध्ये आदिवासी भागांमध्ये जे काही आपल्याला जेवण बनवायचंय ते आता आपण झटकापट 5-10 मिनिटात वापरलेलं नाही अजिबात. कुठल्याही कंपनीचा कुठलाही एव्हरेस्ट नाही काय कुठल्याही कंपनीचा मसाले न वापरता आपला घरगुती पद्धतीनं मसाला तयार करून आणि गावठी कोंबडा तुम्ही पाहिला असेल, गावठी कोंबड्याचं मटण चिकन आम्ही बनवत आहे. ही परिस्थिती अनुभवण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणाला भेट देऊ शकता. या ठिकाणी परिसर तुम्ही निहाळू शकता आणि जेवणाचा आस्वादही तुम्ही घेऊ शकता. ओके. त्या किती अंतरावर तरी आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहोत हा जो तुम्हाला कठोडा दिसतोय खालोखाली हजारो फूट दरी आहे. तुम्हाला पाहण्यास भेटेल, पण या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय तुम्हाला ती अनुभवता येणार नाही. आणि भविष्यात आपल्याला या ठिकाणी नाश्त्याची जेवणाची पण सोय आता इथून पुढे होणार आहे. तुम्ही जर आलात तर तुम्हाला अगदी योग्य दरात तुम्हाला या ठिकाणी आजी
नाश्ता, जेवण, चहा पाणी योग्य पद्धतीने तुम्हाला घरगुती पद्धतीने भेटेल. ओके. आता आपण घरामध्ये आलेलो आहे या गोव्यामध्ये आणि ह्याच्यात काय केलंय, हे मातीचं भांड आहे नाही का? मातीचं भांड आहे. मातीच्या भांड्यात भाजी केलेली. अरे वा. आणि चमकती तर्री एकदम चमकती एकदम. अरे वा. एक नंबर. अतिशय साध्या पद्धतीने बनवलेलं भाजी. दाखव वर चमच्याने. वा. एकच नंबर. एकदम साधी पद्धत. पूर्णपणे मातीचं भांड आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवण्यासाठी हे झाकण आहे. ओके. आणि गोव्यामध्ये आजीचं हे किचन आहे. या ठिकाणी चूल आहे आणि या ठिकाणी आजीचा आता स्वयंपाक होतोय. ते त्यांच्या सोनबाई. आणि ह्याच ठिकाणी किचनच्या बरोबर बॅक साईडला हे आहे गायींचा गोठा. आणि आजी ह्या ठिकाणी गोठ्यामध्ये किती आता गाय आहेत? 17-18 असते. 17-18. आणि हे किती खोल आहे असं आतमध्ये? त्याचा अंत नाही का? बरं. तुम्ही मग काहीतरी म्हणता काहीतरी 3-4 टेम्पो आतमध्ये चारा बसला म्हणे. एवढा चारा आतमध्ये बसलाय? बापरे. 3 पिकअप. ओके. ह्या गायांच्या पाठीमागे अजून अर्धच भरलंय का? ओके. ह्या गायांच्या पाठीमागे ही जी गुहा आहे अशीच भरपूर लांब आहे आणि ह्या गुहेमध्ये हे दिसतंय तुम्हाला तिकडे जवळजवळ 3-4 टेम्पो पिकअप चारा बसलेला आहे आणि तो पण अर्धाच आहे. म्हणजे अर्धी गुहा अजून खाली आहे. पहा. आता ह्या इकडे गोठा आणि तुमचं ह्या इकडं तुमचं वापरायची जागा ही सगळी इकडे. जेवण झालं का इकडे? मग इकडं पावसात पाणी बिणी काही येत नाही का इकडे? अजिबात नाही. बर. या ठिकाणी अजिबात पाणी वगैरे येत नाहीये. पण या ठिकाणी पावसाळ्यात आपण येऊ नाही शकत. पण पाऊस संपल्यानंतर या ठिकाणी मुक्कामाला येऊ शकतो, राहण्यासाठी येऊ शकतो. दिवाळीच्या पुढे नाही का? हा पाऊस नसतो त्यावेळेस. बरोबर आहे. या ठिकाणी चिकन शिजतंय. एका ठिकाणी बाळू आणि आजींचा मुलगा आहे जेवायला बसलेले आहेत आणि बाबा बसलेले आहेत. बाबा तुम्ही सकाळी किती वाजता बाहेर पडता गुरं घेऊन? 8-9 वाजता. 8-9 वाजता. मग सकाळी जेवण करूनच बाहेर पडता आणि डबा घेऊन? जेवण करायचं. डबा नाहीच. जेवण करणे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस. ओके. सकाळी एकदा न्यारी केली मजबूत का निघाली. मग तुमचं किती किलोमीटरचा प्रवास होतो दिवसभरात एक अंदाजे? बाबा हसले याचा अर्थ बाबांनी आपली मस्करी केलेली आहे. मस्करीची नाही बरं मग सांगता येणार नाही. हा मग तसंच ना. मग तुमची ती स्टाईल झाली पण आमची उडवली ती कळलं आम्हाला. म्हणजे ही अशी कारण असं आहे पुन्हा उद्या असं आहे असं पुन्हा तिथं मध्ये एखाद्या घरकामाला म्हणजे सांगता येत नाही ना. सांगता येत नाही. किलोमीटर जास्तच जास्त सरळ जायचं पुन्हा सरळ हे काय मच्छी याच्यामध्ये गाड्यात तुम्ही. आता मागाशी बघितलं तुमची गुरं डोंगरावरून खाली उतरत होती. बरोबर. आता रानाबारा जायचं रस्त्याने येताना म्हणजे पावसाळ्यात पण एवढं चालायला नसेल लागत? पावसाळ्यात पण एवढंच 12 महिने. अरे बा. तुम्हाला गुरं चारताना वगैरे कोणते प्राणी हल्ला अशा काही घटना? कधीतरी वाघ करता आला. मग दुसरी प्राणी वांदर, माकड, सांबर अशी तुम्हाला सावध करतात. पण तुमची समोर गाठ झाली किंवा गायांवर हल्ला केला अशी पळून जातात पळून. तुमच्या हातात काही काठी हत्यार काय असतं का? काय नाही. फरशी रे आपली. फरशी म्हणजे आपला कोयता. कुराड. हा. या ठिकाणी एकदम मस्तपैकी मांडी घालून बाबा घ्या भात. आमच्यामुळे जरा 2 घात जास्त जास्त इकडे गुरं गोठा आणि गोठ्याच्या समोरच हे आपलं जेवणाचं ठिकाण. म्हणजे पहिल्यांदा असंच होतं. आता लोक परिस्थिती बदलल्यानुसार मग गोठा घरापासून लांब गोठा घरापासून लांब गेला. पहिल्यांदा गोठा हा किचनच्या जवळ असायचा. अगदी किचनच्या जवळ. हा.
हे बरोबर. रोटा पण पाहायला भेटत नाही. हा, आणि आता काय केलंय म्हणजे गप्पांच्या मैफिल असते बसण्याची. आणि तिकडं कसं की जेवण चालू असताना किंवा घरात असताना गायांचा आवाज यायचा, काय चाललंय, त्याच्यामुळे देखरेख ठेवायला सोपं जायचं. पण आता काय केलं लोकांनी, गोठाच घरापासून लांब नेलाय, पार लांब नेलाय. गावठ्या गाया तुमच्या जरशा गाया, त्या जरशा गायांना अन्नच खायला घालतात, खुराक. आणि आपले हे रानावर चरून येते तेवढंच ना, तेवढंच. ह्या गोठ्याचा वाच येते का? नाही, अजिबात नाही बरं का, एवढं बरं आहे. मग एवढं आहे ह्या गोठ्यात पार तुम्हाला सांगते 3 जिल्ह्याचा अधिकारी जेवलाय. हो ना. नाही, मी तेच बघतोय बरं का. म्हणजे मला हा स्मेल आलाच नाही आतापर्यंत. म्हणजे प्रभाकर तुला सांगतो ना, काहीच नाही आला. म्हणजे आता जाणवलं, आजीने विषय काढला म्हणून ते कळलं. 3 जिल्ह्याचे अधिकारी या ठिकाणी येऊन भोजन करून गेलेले आहेत. हा ना. आपण याच ठिकाणी आलो, परंतु आपल्याला कुठलीही दुर्गंधी या ठिकाणी असलेली नाही किंवा गोमूत्राचा वास आलेला नाही. पण हे एक पोलीस होता, ते मला काय म्हणलं मावशी हे बघा, मी 3 जिल्ह्याचा अधिकारी आहे, तेव्हा मी ही चटई तुम्ही टाकली, पण मला लक्ष्मीच्याच गोठ्यात भोजन करायचे. ते तिथं जेवलं मी. त्यांना फळगेचे वड आणि बटाटा आणि साध्या रोट्या बनवल्या गव्हाच्या, भात बनवला, आणि त्याने आवडीना फार जेवलं. नाही पण जेवण पण मस्त झालं बरं का, छान होतं जेवण. ऐक ना, गुरांच्या सानिध्यात आणि ह्या शेणात जे सारवलेलं असतं ना, याच्यावर बसून जे खाण्यात जी मजा आहे, आणि मजा तर हायच आहे, पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं या शेणा सारवल्यावर बसलं ना, बरं असंख्य आजार कमी होतात. कमी होत फरची बशी तर फरची आहे ना, आपल्या शरीराला लवचिंब काही. यस अगदी बरोबर आहे. पाय घसरून पडणार काय. आणि हे ना खुबे मोडलेत बऱ्याच जणांच्या फरशांमुळे. हे आपल्या शरीराला पोषक. डायबिटीसचा आजार आहे ना, ह्या शेणांमुळे कमी होतो. म्हणजे काय लोक आता पुण्यातले गावाकडे शेणाच्या गावऱ्या घेऊन जातात आणि त्या गावऱ्यांना पाणी टाकून पाय घेऊन बसतात. राखवर ती राख भाजायची आणि मग ती पायांना चोळायची अशी गार, मग ते थंड वाटत. आणि म्हणजे जुनी लोक पहिल्यांदा सारवायचे ना, त्याच्या पाठीमागं हेच होतं. मग ते सारवल्यावर अनवाणी फिरतात. हे भारी. पण समोर गुर आणि बाहेर इकडं जंगल आणि मध्ये जेवण करतो. हे भारी. माझं 32 वय, आता 32-33 वय. मी पहिल्यांदा ही अशी भारतीय बैठक पाहतोय की समोर गायांचा गोठा आणि समोर भोजन कक्ष. म्हणजे अप्रतिम असा. बघ तू आता डास चावला नाही, वास नाही, काय नाही, तिथला किडा नाही, काय नाही. एक नंबर. तुझं झालं. खूपच बाहेर इतर फिरलोय, पण मी 5 स्टार मध्ये बसलो, पण तिथलं फील मला म्हणजे याच्यासारखं फील तिथं पण नाही. हे खरंच एकदम बेस्ट. एक नंबर. आणि ही संस्कृती टिकली पाहिजे आणि जपली पण पाहिजे आपण. भाऊ तुझं झालं, आता आमचं ऐकलं. हे भारी. तुमचं पिशवी होते लगेच. बाबांचं, बाळूचं आणि बाबांचा मुलगा आहे, त्यांचं जेवण झालेलं आहे. प्युअर व्हेजिटेरियन. बाबाने आमच्यासाठी खास चिकन तोडून दिलं, सर्व काही व्यवस्था करून दिली. ते आता बाबा खात नाही व्हेजिटेबल. आता 3 लेडीज आणि 2 जेंट्स जेवायचे राहिले. आपण आता नंतर आमचं आता मस्त जेवण होणार आहे. आता वाट बघू आपल्या चिकन शिजायची. पाहतोय आतुरता लागली. आजींनी कोणत्या म्हणजे कसं प्रकारचं जेवण केलं आणि एकदम वास घमघमीत असा सुगंध सुटलेला आहे कालवणाचा. आणि ते गावरान कोंबड आता आम्ही कधी शिजते याची वाट पाहतोय. चला बघा, हे आपल्या घरामध्ये कपाट अशी असतात भरलेली, आणि दादाचं कुटुंब हे असं बेलर मध्ये किंवा असे टांगलेले कपडे असतात. आपण याच्यातच मजा आहे. आणि आपल्या घरामध्ये किती कपाट बनवा, कोंबडी वरती कोंबड्या बसलेल्या या ठिकाणी. कोंबड्यांचं घर राहते. इथंच कोंबड्या. ओके, इथं कोंबड्या आहेत का? कोंबड्या इथं बसलेल्या आहेत. सर्व म्हणजे आणि आपल्या घरामध्ये किती कपाट बनवा, किती प्लायवूडचे कपाट बनवा, शोकेस बनवा, काही उपयोग नाही, तरी कपाट पुरती नाही. आणि दादाचा हा साधासा असा संसार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेला आहे. असं तुम्हाला वाटत नाही का बाबा, कपडे ठेवायला चांगलं कपाट वगैरे असं काही? सगळं वाटत माणसाला, समोरचा जसा राहत तसा आपण परिस्थिती तशी असेल
तशी जसं आपल्याकडे आहे तो जसं त्या सुखी राहायचं असं. फक्त एवढंच की आता तुमचं कसं आहे की तुम्हाला गुरांमुळे या ठिकाणी राहावं लागतं, तर तुमचं गावामध्ये घर आहे, तुम्हाला वाटतं की तिकडेही राहू शकतो, पण गुरांसाठी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या बरोबर सांभाळ करण्यासाठी आणि त्यांचं तुमचं जीवन त्या गुरांवरच आहे सगळं, नाही का? अशा पद्धतीने आम्ही ते त्यांना सांभाळतो. ओके. बायको तुमच्याकडे काय अशा मागण्या करत नाही का, मला असं पाहिजे तसं पाहिजे? तसं काय नाही. असलं तर आपण स्वतः जे आपल्याकडे ते द्यायचं ते आणून. ओके. म्हणजे बायको पण तुमची जसं आहे तसं संसार थाटण्यामध्ये तुमच्या पावला पाऊल ठेवून चालते. जसं आपल्याकडे जसं खायला प्यायला जसं असेल ना त्या पद्धतीने त्याच्यातच सुख आपल्याकडे मागणार नाही का हे पाहिजे त्याच्यातच आनंदी. हो भारी. अशाच बायका सगळ्यांना भेटो, नाही का? ते कमी सुखसोयींमध्ये आनंदी राहणं हे तुमच्या संसाराकडून किंवा तुमच्या फॅमिलीकडून शिकलं पाहिजे, हे मला म्हणायचंय. आता हाच व्हिडिओ बायकोला पण दाखवायला पाहिजे, आपल्या पण, तुझ्या पण, माझ्या पण. गुड मॉर्निंग. आणि सकाळ झालेली आहे. त्या ठिकाणी आपण लवकर उठलं, खरं तर 5 वाजता उठलो होतं, पण बाळू दमलेला होता, त्याच्यामुळे बाळूमुळे थोडा वेळ लागलाय. बाळूचा मित्र परत जमलाय. आमचं दात घासून तोंडावर पाणी मारून आम्ही रेडी आता पुढच्या प्रवासाला निघायला. हळूहळू इथे उजाडायला लागले. आपल्या इकडे चांगलं उजाडलं असणार आहे, इकडे अजूनही अंधार आहे. आपल्या साईडला इकडं म्हणजे आता सूर्य उगवायला पण आला असेल वर, पण इकडं अजून काहीच नाहीये. सूर्य उगवला असं ना आपल्या इकडे 6 वाजले. ए माझ्याकडे नको. त्या ठिकाणी टेंट टाकले होते. आता टेंट टाकताना किंवा काढताना तर व्हिडिओ नाही करता आला, कारण हवा एवढी भयानक होती की इथं रात्रभर हा टेंट उडून जाण्याची भीती होती. त्याच्यामुळे आता टेंटचा काही व्हिडिओ केला नाही, कारण आता हवेचा वेग वाढायला लागलेला आहे. आणि आपण ह्या इथंच बाहेर टेंट टाकून निवांत झोपलो होतो. आणि घरामध्ये आपण रात्री जेवण वगैरे केलं तर हे घर असं आहे. आणि या ठिकाणी डोंगर, पुढेही डोंगर आहे, आणि पुढे ह्या साईडलाही डोंगर आहे. ह्या साईडला इकडं आहे तोलर खिंडचा डोंगर, म्हणजे इकडं या डोंगराच्या पलीकडं खिरेश्वर, आणि इकडे हरिश्चंद्रगड, तोलर खिंड, आणि या साईडला आहे पाचनई वगैरे या डोंगराच्या पुढे. आणि परत हा डोंगर मोठा. आणि या ठिकाणी हे लोक वास्तव्य करतात, राहतात. आणि या ठिकाणी पावसाळ्यात काय हवा असेल किंवा काय परिस्थिती असेल, म्हणजे आत्ता रात्रीच्या हवेवरून आपल्याला कळलेलं आहे. म्हणजे रात्री असं वाटत होतं माहिती आहे का, आपण टेंटसह उडून जाऊ, एवढी भयानक हवा होती. म्हटलं आज टेंट जगतच नाही, मग टेंटची गॅरंटीच नव्हती आज जगल म्हणून. होते, पण आम्ही तसं जीव काढ म्हणजे कसं तरी राहून आम्ही त्या टेंट मध्ये असं रात्र काढलेली. म्हणजे असं म्हणायची चक्क मोठे जीव धरून तुम्ही राहिले. पण तू आमच्यामुळे वाचलाय तुझा टेंट. मला झोप होती त्याच्यामुळे मी आम्ही पण झोपलो, पण टेंटची सगळी हवा आम्हाला लागायची आणि तुझा टेंट सेफ होता. आणि म्हणजे माझ्या टेंटची हाईट कमी असल्यामुळे मला काहीच हवा लागला. मस्त एकदम. चला आता इथून आवरू आणि निघूया. नंतरच आपण आता जाणार जुन्नर. आता चाललोय आपण जुन्नरला. माझा मित्र आहे आता काय मित्र राहिला काय मोती ना, मोती आल्यापासून म्हणजे तो जास्तच हे करते. घट्ट मैत्री झाली आमच्यामध्ये आता. चला आता आपण आवरून निघूया, चहा वगैरे पिऊ. आपला इथून दात घासून सगळं झालं, फ्रेश झालं, चहा घेतला. आता मध्ये आपण चांगला कोरा चहा, तर गायांचं दूध वगैरे पण आहे, पण आपल्याला कोरा चहाची सवय लागलेली आहे. आणि आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला आणि आपण बॅग उचलून निघूया. आणि तुम्ही सुद्धा आता बऱ्याचदा सांगितलंय, संडेला आल्यानंतर या फॅमिलीला, ह्या लोकांना भेट द्या. आणि इथलं राहायचं जेवण, इथले खाद्यपान संस्कृती इथली ती अनुभवा. या ठिकाणी तुम्हाला तुमची चांगली सोय होईल खात्रीनुसार, आणि योग्य तो मोबदला घेतं. म्हणजे त्या जे जेवणाचे जे पैसे आहेत ते योग्य पद्धतीने घेतले जातील. आजीने आता एवढं चालू केलेलं आहे. आजी म्हणते की आता मी चालू करणार आहे, इथं पर्यटक आलं का त्यांना खायला पाहिजे, या ठिकाणी आम्ही करणार थोडं थोडं करून. पण जे काय असेल ते थोडके तटपुंजी जे पैसे असतात त्याच्या बदलत, म्हणजे आपल्या इकडे जे जेवणाचे रेट आपले असतात त्याच्यापेक्षा नक्कीच इथल्या जेवणाचे रेट स्वस्त आहे. आणि इथलं जेवण एकदा नक्की तुम्ही टेस्ट करा, खा, राहा. या लोकांचा सहवासात थोडासा बसा, आनंद घ्या आणि जा.
आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. आणि ह्याच पद्धतीचे व्हिडिओ या भागातले बाळू बरोबर किंवा प्रभाकर बरोबर येत राहतील. आणि या दोघांचे गाईडचे जे तुमचे नंबर आहेत, मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच, या दोघांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या भागात फिरू शकता. तुम्हाला हे दोघंही गाईडचं काम व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीने करतील. तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.